नाशिकचे नांदगाव पोलीस स्टेशनच्या आवारातील धक्कादायक घटना. भूमी अभिलेख कार्यालयाजवळील लोखंडी गेटला एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रवींद्र अशोक सोळसे वर्ष 32 राहणार बाणगाव तालुका नांदगाव या नावाच्या एका व्यक्तीने भूमी अभिलेख कार्यालयाजवळील दारू पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतदेह नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलाय, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. चुलत भाऊ विशाल नाना सोळसे वर्ष 24 यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादीत असे नमूद केलंय की 8 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान रवींद्र अशोक सोळसे वर्ष 32 राहणार बाणगाव तालुका नांदगाव याने दारूच्या नशेत असताना भूमी अभिलेख कार्यालयाजवळील एका जुन्या पडक्या इमारतीच्या लोखंडी स्लायडिंगला गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आईने आणि इतर नातेवाईकांनी त्याला नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रशासकीय आवारात 8 किलोमीटर अंतर गाठून या व्यक्तीने आपली जीवनयात्रा का संपवली असे परिसरात ठिकठिकाणी जनतेत चर्चेला उधाण आलंय. नांदगाव पोलीस ठाण्यात सदर इमारतीच्या लोखंडी गेटला गळफास घेऊन या व्यक्तीने रात्री नशेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेची नांदगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 194 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.